उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पिंपरी मतदारसंघामध्ये जनसंवाद. नागरिकांनी अजित पवारांसमोर तक्रारींचा पाढा वाचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी विधानसभा मतदारसंघात जनसंवाद घेत आहेत आणि केवळ पिंपरी चिंचवडचाच नाही तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून नागरिक आपल्या तक्रारींचा पाढा अजित पवारांसमोर वाचत आहेत. या नागरिकांचे म्हणणे जाणून घेत अजित पवार यांनी संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांना तक्रारींबाबत या ठिकाणी सूचना केल्या आहेत. नागरिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी. पिंपरी चिंचवड शहरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जनसंवाद घेतलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक जे नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. आपण काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या नक्की काय तक्रारी आहेत, काय सांगाल, तुमच्या काय तक्रारी आहेत आणि काय अपेक्षित आहे? पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प होता रावेतला, तो काही लोकांनी प्रकल्प थांबवल्यानंतर आम्हाला 2 वर्षांनी 3 वर्षांनी किवळ्यात घर देण्यात आलं. किवळ्यातलं घर आमचं देण्यात येऊन ते 13 लाखाला दिलं, तर 7 लाखात घर भेटणार होतं, 13 लाख केलं. तर आम्ही दादांना न्याय मागाले. सगळे गरीब लोक आहेत, आमची जनता आहे, कुणाकडनं काय नाही आलं. ते अण्णा वंशडे बसले, त्यांच्याकडे पण जाऊन आलं. आम्हाला कुणी अजून नाही दिला, तो त्या अण्णांना आमचं दादांनी आम्हाला न्याय द्यावे आमची बस. नक्कीच दादांनी न्याय द्यावा ही अपेक्षा आहे. आज पिंपरीमध्ये प्रभाग क्रमांक 21 या ठिकाणी भर वस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र होत आहे. त्याला सर्व नागरिकांचा विरोध आहे. वारंवार तक्रार करून कुठलीही दखल घेतली नाही. त्यासाठी त्याला विरोध करण्यासाठी आम्ही दादांना निवेदन देत आहोत. दादांकर तक्रार करणार आहोत. त्या कचरा संकलन केंद्राच्या ऐवजी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हो किंवा उद्यान हो किंवा व्यायामशाळा हो. सिटी सर्वेच्या चुकीमुळे पुढच्या पार्टीची नावं लावून घेतली आहे आणि त्यामुळे पुढच्या पार्टीने माझ्या जागेवर कब्जा केलेला आहे. तर ते कब्जा सोडत नाही, उलट माझ्यावर केसवर केस टाकत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या प्रश्नांवरती वेगळं काही मार्ग काढतात आहे किंवा काय तोडगा काढतात आहे का, हीच त्यांना सर्वांना आता अपेक्षा आहे. सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.